जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलिसांनी सर्वसामान्यांसाठी मदत व सुरक्षा मिळवण्यासाठी तयार केलेले ॲपचे नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे चौथा, निर्भया. निर्भया ॲप महाराष्ट्र पोलिसांनी सर्वसामान्यांसाठी मदत व सुरक्षा मिळवण्यासाठी तयार केलेले ॲपचे नाव आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक असे कोणते चित्र आहे? महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक असे कोणाचे चित्र आहे? तर याचं उत्तर आहे पहिला, हाताचा पंजा. हाताचा पंजा हे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक असे चित्र आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, इंडो तिबेट बॉर्डर पोलीस दलाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? इंडो तिबेट बॉर्डर पोलीस या दलाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर याचं उत्तर आहे पहिला, 1962. 1962 रोजी इंडो तिबेट बॉर्डर पोलीसची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली होती? तर कोणती समिती नेमण्यात आली होती? तर याचं उत्तर आहे पहिला, रामप्रधान समिती. रामप्रधान समिती ही मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्यासाठी ही समिती नेमण्यात आली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली महिला पोलीस अधिकारी म्हणजे PSI हे कोण होते? महाराष्ट्रातील पहिली महिला पोलीस अधिकारी PSI कोण होती? तर याचं उत्तर आहे चौथा, कुसुम भालचंद्र देव. कुसुम भालचंद्र देव हे महाराष्ट्रातील पहिली महिला पोलीस अधिकारी होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली महिला पोलीस अधिकारी खालीलपैकी कोण आहे? भारतातील पहिली महिला पोलीस अधिकारी खालीलपैकी कोण आहे? तर याचं उत्तर आहे पहिला, श्रीमती कमला अम्मा. श्रीमती कमला अम्मा हे भारतातील पहिली महिला पोलीस अधिकारी आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राज्य गुप्त वार्ता विभागाचे घोषवाक्य काय आहे? राज्य गुप्त वार्ता विभागाचे घोषवाक्य काय आहे? त्याचं उत्तर आहे दुसरा, दिशान्वेषण व सत्य गन्वेषणार्थ. दिशा अन्वेषण व सत्य गन्वेषणार्थ हे राज्य गुप्तवार्ता विभागाचे घोषवाक्य आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, IPS अधिकाऱ्याची निवड कोणती संस्था करते? IPS अधिकाऱ्याची निवड कोणती संस्था करते? तर याचं उत्तर आहे पहिला, केंद्रीय लोकसेवा आयोग. केंद्रीय लोकसेवा आयोग हे IPS अधिकाऱ्याची निवड करते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, GRP म्हणजे काय आहे? GRPचे पूर्ण रूप काय आहे? तर याचं उत्तर आहे दुसरा, गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस. गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस हे GRPचे पूर्ण रूप आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, माहितीचा अधिकार कायदा सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या देशात अस्तित्वात आला? माहितीचा अधिकार कायदा सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या देशात अस्तित्वात आला? तर याचं उत्तर आहे तिसरा, स्वीडन. स्वीडन या देशामध्ये माहितीचा अधिकार कायदा सर्वप्रथम अस्तित्वात आला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा अधिकार अधिनियमाखाली माहिती मागण्याचा अधिकार कोणाला आहे? माहितीचा अधिकार अधिनियमाखाली माहिती मागण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचं उत्तर आहे दुसरं, सर्व भारतीय नागरिक. सर्व भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार अधिनियमाखाली माहिती मागण्याचा अधिकार आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय जनमाहिती अधिकार अथवा राज्य जनमाहिती अधिकार याचा निर्णय विरुद्ध किती दिवसात अपील करता येते? पहा, केंद्रीय जनमाहिती अधिकार अथवा राज्य जनमाहिती अधिकार याच्या निर्णय विरुद्ध किती दिवसाच्या आत अपील करता येते? तर याचं उत्तर आहे दुसरा, 30 दिवसाच्या आत. 30 दिवसाच्या आत अपील करता येते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राज्य मुख्य माहिती आयुक्त आपला पदाचा लेखी राजीनामा कोणाला देऊ शकतो? कोणाला उद्देशून देऊ शकतो? तर याचं उत्तर आहे दुसरा, राज्यपाल. राज्य मुख्य माहिती आयुक्त आपला पदाचा राजीनामा राज्यपालांना उद्देशून देऊ शकतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कलम 7 नुसार सर्वसाधारण परिस्थितीत माहिती मिळवण्याचा कालावधी किती दिवसाचा असतो? पहा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कलम 7 नुसार सर्वसाधारण परिस्थितीत माहिती मिळवण्याचा कालावधी किती दिवसाचा असतो? तर याचं उत्तर आहे 30 दिवस. 30 दिवसाचा असतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे,
किती वर्षापूर्वी घडलेल्या घटनाबाबत माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागता येत नाही. किती वर्षापूर्वी घडलेल्या घटनाबाबत माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत माहिती मागता येत नाही. तर याचं उत्तर आहे पहिला 20 वर्ष अगोदर घडलेल्या घटनाबाबत माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागता येत नाही. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य आयुक्त कोण होते? केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य आयुक्त कोण होते? तर याचं उत्तर आहे पहिला श्री रंगनाथ मिश्रा. श्री रंगनाथ मिश्रा हे केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती आयुक्त होते. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्न आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करून द्या. पुढचा प्रश्न आहे, मनाचे श्लोक हे साहित्य कोणाचे आहे? मनाचे श्लोक हे साहित्य कोणाचे आहे? तर याचं उत्तर आहे पहिला समर्थ रामदास स्वामी. समर्थ रामदास स्वामी यांचे हे साहित्य आहे मनाचे श्लोक. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, संत नामदेव महाराज यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? संत नामदेव महाराज यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर याचं उत्तर आहे चौथा नरसी बामणी. नरसी बामणी या ठिकाणी संत नामदेव महाराज यांचा जन्म झाला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, हंटर व अखंड भारत हे या नियतकालिकेचे संपादन कोणी केले? हंटर व अखंड भारत या नियतकालिकेचे संपादन कोणी केले? त्याचं उत्तर आहे पहिला भाई माधवराव बागल. भाई माधवराव बागल यांनी हंटर व अखंड भारत या नियतकालिकेचे संपादन केले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, प्रबोधनकार ठाकरे याचे पूर्ण नाव काय आहे? प्रबोधनकार ठाकरे यांचे पूर्ण नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे पहिला केशव सीताराम ठाकरे. केशव सीताराम ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरे यांचे पूर्ण नाव आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म इसवी सन कोणत्या वर्षी झाला? ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म इसवी सन कोणत्या वर्षी झाला? त्याचं उत्तर आहे तिसरा 1275. इसवी सन 1275 रोजी संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म झाला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव काय आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे दुसरा माणिक बंडूजी ब्रह्मभट. माणिक बंडूजी ब्रह्मभट हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजचे पूर्ण नाव आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, स्वराज्य हे साप्ताहिक कोणी सुरू केले? स्वराज्य हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर याचं उत्तर आहे पहिला शिवराम महादेव परांजपे. शिवराम महादेव परांजपे यांनी स्वराज्य हे साप्ताहिक सुरू केले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, विष्णू भिकाजी गोखले यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला? विष्णू भिकाजी गोखले यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला? त्याचं उत्तर आहे चौथा शेरवल्ली. शेरवल्ली या ठिकाणी विष्णू भिकाजी गोखले यांचा जन्म झाला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय मराठा संघाची स्थापना कोणी केली? राष्ट्रीय मराठा संघाची स्थापना कोणी केली? तर पहा, याचं उत्तर आहे तिसरा महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी राष्ट्रीय मराठा संघाची स्थापना केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, गणेश वासुदेव जोशी यांचा जन्म कोणत्या रोजी झाला? गणेश वासुदेव जोशी यांचा जन्म कोणत्या रोजी झाला? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला 9 एप्रिल 1828. 9 एप्रिल 1828 रोजी गणेश वासुदेव जोशी यांचा जन्म झाला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी हळदी कुंकूसारखे कार्यक्रम कोणी सुरू केले? समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी हळदी कुंकूसारखे कार्यक्रम कोणी सुरू केले? तर पहा, याचं उत्तर आहे चौथा सरस्वतीबाई जोशी. सरस्वतीबाई जोशी यांनी समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी हळदी कुंकूसारखे कार्यक्रम सुरू केले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 1880 देशी व्यापार उत्तेजक मंडळची स्थापना कोणी केली? पहा, 1880 देशी व्यापार उत्तेजक मंडळची स्थापना कोणी केली? तर पहा, याचं उत्तर आहे तिसरा गणेश वासुदेव जोशी. गणेश वासुदेव जोशी यांनी 1880 देशी व्यापार उत्तेजक मंडळाची स्थापना केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, शून्यलब्धी हे पुस्तक कोणी लिहिले? शून्यलब्धी हे पुस्तक कोणी लिहिले? तर पहा, याचं उत्तर आहे पहिलं आचार्य बाळासाहेब शास्त्री जांभेकर. आचार्य बाळाशास्त्री जांभेकर यांनी शून्यलब्धी हे पुस्तक लिहिले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे,
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? त्याचं उत्तर आहे पहिला 1873. 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 कुठून कुठे जाते? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 कुठून ते कुठे जाते? तर पहा, याचं उत्तर आहे चौथा, सोलापूर ते धुळे. सोलापूर ते धुळे हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, नागपूर ते अब्दुल्लागंज कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? नागपूर ते अब्दुल्लागंज कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? तर याचं उत्तर आहे पहिला, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 69 हे नागपूर ते अब्दुल्लागंज जातो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, मुंबई ते आग्रा कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? मुंबई ते आग्रा कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? तर याचं उत्तर आहे चौथा, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 हे मुंबई ते आग्रा इथून जातो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कुठे आहे? डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कुठे आहे? त्याचं उत्तर आहे पहिला, दापोली रत्नागिरी. दापोली रत्नागिरी इथे डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला, रायगड. रायगड या ठिकाणी माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कुठे आहे? महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कुठे आहे? त्याचं उत्तर आहे तिसरा, वर्धा. वर्धा या ठिकाणी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्याचं उत्तर आहे चौथा, औरंगाबाद. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, तारापूर अणुऊर्जा केंद्र कोणत्या वर्षी उभारले? तारापूर अणुऊर्जा केंद्र कोणत्या वर्षी उभारले? त्याचं उत्तर आहे पहिला, 1969. 1969 रोजी तारापूर अणुऊर्जा केंद्र उभारण्यात आले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली अणुभट्टी कोणते आहे? भारतातील पहिली अणुभट्टी कोणते आहे? त्याचं उत्तर आहे तिसरा, अप्सरा. भारतातील पहिली अणुभट्टी हे अप्सरा आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, अप्सरा अणुभट्टीची उभारणी कोणत्या देशाच्या सहाय्याने करण्यात आली? अप्सरा अणुभट्टीची उभारणी कोणत्या देशाच्या सहाय्याने करण्यात आली? त्याचं उत्तर आहे तिसरा, ग्रेट ब्रिटन. ग्रेट ब्रिटन या देशाच्या सहाय्याने अप्सरा अणुभट्टीची उभारणी करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, अप्सरा अणुभट्टीची उभारणी कोणत्या वर्षी करण्यात आली? अप्सरा अणुभट्टीची उभारणी कोणत्या वर्षी करण्यात आली? त्याचं उत्तर आहे पहिला, 4 ऑगस्ट 1956. 4 ऑगस्ट 1956 रोजी अप्सरा अणुभट्टीची उभारणी करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्याचं उत्तर आहे तिसरा, रत्नागिरी. रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये जैतापूर अणुविद्युत प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय अणुशक्ती मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? भारतीय अणुशक्ती मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? त्याचं उत्तर आहे पहिला, 10 ऑगस्ट 1948. 10 ऑगस्ट 1948 रोजी भारतीय अणुशक्ती मंडळाची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सायरस अणुभट्टी कोणत्या देशाच्या सहाय्याने उभारणी करण्यात आली? सायरस अणुभट्टी कोणत्या देशाच्या सहाय्याने उभारणी करण्यात आली? त्याचं उत्तर आहे चौथा, कॅनडा. कॅनडा या देशाच्या सहाय्याने सायरस अणुभट्टी ची उभारणी करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? तर याचं उत्तर आहे पहिला, नाशिक. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार 2022 कोणत्या अभिनेत्रीला सन्मानित करण्यात आले? पहा, दादासाहेब फाळके पुरस्कार 2022 कोणत्या अभिनेत्रीला सन्मानित करण्यात आले? तर याचं उत्तर आहे चौथा, आशा पारेख. आशा पारेख याला
दादासाहेब फाळके पुरस्कार 2022 नुसार सन्मानित करण्यात आले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, स्वच्छता संरक्षण 2022 कोणत्या शहराला मिळाला? स्वच्छता संरक्षण 2022 कोणत्या शहराला मिळाला? तर याचं उत्तर आहे चौथा, इंदोर. इंदोर या शहराला स्वच्छता संरक्षण 2022 मिळाला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, बुलत्जर पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो? बुलत्जर पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो? तर याचं उत्तर आहे दुसरा, पत्रकार. पत्रकार या क्षेत्रामध्ये बुलत्जर पुरस्कार दिला जातो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, स्वच्छता संरक्षण 2022मध्ये कोणत्या सर्वात लहान राज्याचा पुरस्कार मिळाले आहे? पहा, स्वच्छता संरक्षण 2022मध्ये सर्वात लहान राज्य कोणते आहे की ज्याला पुरस्कार मिळाले आहे? तर याचं उत्तर आहे दुसरा, त्रिपुरा. त्रिपुरा या राज्याला स्वच्छता संरक्षण 2022चा पुरस्कार सर्वात लहान राज्य म्हणून मिळाला आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो? द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो? तर याचं उत्तर आहे तिसरा, क्रीडा. क्रीडा क्षेत्रामध्ये द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे, रॅमन मॅग्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते? रॅमन मॅग्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला, आचार्य विनोबा भावे. आचार्य विनोबा भावे हे रॅमन मॅग्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 51 प्रश्न होते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, व्हिडिओमुळे फायदा होत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्ससुद्धा करत जा की आपला व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.